आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी जितेंद्र पवार उर्फ टायगर याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मध्यरात्री लोणावळा येथून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जितेंद्र पवार हा गोळीबार झाल्यानंतर फरार झाला होता, तर त्याचा साथीदार खालिद शेख याला अटक करत गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली होती। फरार असलेल्या टायगरने फेसबुकवर स्टोरी टाकत मला शोधणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस असं चॅलेंज पोलिसांना दिलं होतं। यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत जितेंद्र पवार याचा माग काढला आणि अखेर लोणावळ्याहून त्याला बेड्या ठोकत अंबरनाथला आणलंय। त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस कस्टडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। तसंच त्याने हा गोळीबार नेमका का केला, त्यामागे सुपारी किंवा अन्य काही प्रकार होता का, या सगळ्या गोष्टींचा उलगडा तपासात होणार असल्याचंही काळे यांनी सांगितलंय। शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवसापूर्वी फायरिंगच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे। त्यातील एक आरोपी हा घटना घडल्यानंतर तात्काळ अटक केलेला होता। त्यातील जे वापरलेलं वाहन आहे ते वाहनसुद्धा आम्ही रिकवर केलेलं आहे। यातील मुख्य आरोपी जो आहे तो आरोपी जितेंद्र उर्फ टायगर उमाजी पवार हा फरार होता, पळून गेलेला होता। आम्ही टेक्निकल ॲनालिसिसच्या आधारे त्याला अटक केलेला आहे आणि याबाबतचा तपास जो आहे तो सध्या चालू आहे। नाही, या अनुषंगानं तपास चालू आहे। आताच आरोपीला आम्ही आणलेला आहे। माननीय न्यायालयात त्याला हजर करून आम्ही पोलीस कस्टडी रिमांड मागत आहोत। त्या अनुषंगानं पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न करत आहोत। साठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।